13 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार शहाजी खुसपे यांचा विजय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शुभदीप निवासस्थान असलेल्या ठाण्यातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार शहाजी संपत खुसपे यांनी या प्रभागातून 5 टर्म नगरसेवक राहिलेले शिवसेनेचे उमेदवार तथा माजी महापौर अशोक वैती यांचा धक्कादायकरित्या पराभव केलाय. शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात उभाटामधून नवखे उमेदवार असलेल्या खुसपे यांनी वैती यांना धूळ सारल्यानं सर्वांच्याच भुवया उंचवल्यात. खुसपे यांना 12,860 तर वैती यांना 12,193 मतं मिळाली. अवघ्या 667 मतांनी या प्रभागात जॉईंट किलर खुसपे यांनी वैती यांच्यावर निसटता विजय मिळवलाय. अशोक वैती यांच्या पराभवावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सरचिटणीस आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात खंत व्यक्त केली. ठाणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं 12 जागा आणि अपक्ष पुरस्कृत उमेदवार निवडून आणत 3ऱ्या क्रमांकावर मजल मारली. नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सन्मान सोहळ्यानंतर आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अशोक वैतींचा पराभव आपल्या मनाला लागणारा पराभव आहे. अशोक वैतींसारखा चांगला नगरसेवक ठाणे महापालिकेत असणं ही नगर आहे. वेळप्रसंगी पक्षाच्या विरोधात जाऊन भूमिका घेऊन लोकांना मदत करणारा नगरसेवक म्हणून आपण अशोकला ओळखतो. आपण कित्येक वर्षांपासून अशोकला ओळखतो. अशोकचा पराभव हा मनाला लावणारा पराभव अशी भावना जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान खासदार नरेश म्हस्के यांनी देखील शहाजी खुसपे यांच्या विजयावर प्रतिक्रिया दिली आहे. खुसपे हे काही ठाकरे गटाचे कार्यकर्ते नव्हते. पदाधिकारी मिळत नव्हता, त्यामुळे खुसपे मशाल चिन्हावर उभे राहिले. त्या ठिकाणी उरलेल्या 3 जागा आमच्या आल्या आहेत. संजय राऊतांनी खुसपेंवर बोलण्यापेक्षा माजी खासदार राजन विचारे यांच्या पत्नीचा जो पराभव झाला, गेली वर्षानुवर्षे त्या शिवसेनेच्या जीवावर निवडून येत होत्या, त्यावर बोलावं. त्यांना एकही जागावर निवडून आणता आली नाही, त्यावर बोलावा असा टोलाही नरेश म्हस्के यांनी लगावलाय. दीर्घकाळ राजकारणात सक्रिय असलेले 2-3 टर्म निवडून आलेले आणि ओळखीची नावं असलेले तब्बल 32 माजी नगरसेवक या निवडणुकीत पराभूत झाले. यामध्ये माजी महापौरांसह अनेक दिग्गजांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे 2 ते 4 टर्म नगरसेवक म्हणून निवडून आलेले मातब्बरही यंदा मतदारांच्या नाराजीमुळे घरी बसले. ठाणे महापालिका निवडणुकीत सर्वच पक्षानं आपली ताकद पणाला लावली. यामध्ये 100हून अधिक माजी नगरसेवकांना पक्षांनी मैदानात उतरवून संधी दिली, तर ज्यांना संधी मिळाली नाही त्यांनी अपक्ष म्हणून दंड थोपटले. काही इतर पक्षांमध्ये आयत्या वेळी गेले. त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची ठरली. परंतु या सर्व लढतींमध्ये तब्बल 32 माजी नगरसेवकांना पराभवाचा सामना करावा लागलाय. ओळख, संपर्क आणि अनुभव असूनही यावेळी मतदारांना आपल्याकडे ते वळवू शकले नाहीत. काही प्रभागांमध्ये तर एकाच जागेसाठी 3 ते 4 माजी नगरसेवक रिंगणात उतरले होते. परंतु तरीही मतदार राजानं नव्या चेहऱ्यांना संधी देत मातब्बरांना धक्का दिला असल्याचं दिसून आले. प्रभाग क्रमांक 2 मध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेविका कविता पाटील यांचा भाजपचे विकास पाटील यांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक 3 ही निवडणूक विशेष चर्चेची ठरली. येथे मधुकर पावशे, भूषण भोईर आणि जयनाथ पुर्णेकर या 3ही माजी नगरसेवकांना एकाच वेळी पराभव स्वीकारावा लागला. पावशे आणि भोईर यांना शिवसेना शिंदे गटानं उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे ठाणे विकास आघाडीतून त्यांनी निवडणूक लढवली. परंतु माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आपली ताकद लावून 2 सामान्य कार्यकर्त्यांना निवडून आणलं. खारेगावातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये सलग 4 टर्म नगरसेवक राहिलेले उमेश पाटील यांचा पराभव या निवडणुकीतील मोठा धक्का मानला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नवोदित उमेदवार अभिजित पवार यांनी त्यांचा पराभव करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली. प्रभाग क्रमांक 11 मध्ये महेश्वरी तरे यांनाही अपयश आलं. 2017 मध्येही त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. यंदा शिवसेना ठाकरे गटाच्या त्या उमेदवार होत्या. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून
घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिका निवडणुकांच्या रणांगणात यंदा विजय पराजया इतकाच मतदारांचा असंतोषही ठळकपणे समोर आलाय. ठाणे आणि उल्हासनगर या दोन्ही शहरांमध्ये मतदारांनी मोठ्या प्रमाणात नोटाचा पर्याय निवडत राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना थेट आरसा दाखवलाय. ठाणे महापालिकेच्या 33 प्रभागांमधील 131 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 649 उमेदवार रिंगणात होते. मात्र यापैकी कोणताही उमेदवार पसंत नसल्याचं सांगत 1,25,000हून अधिक मतदारांनी नोटाचा पर्याय निवडलाय. 2017मध्ये 58.8% मतदान झालं होतं, तर यंदा देखील टक्केवारी 55.59% घसरली. मतदानातील घट आणि नोटाचा वाढता प्रभाव हा ठाण्याच्या राजकारणातील अस्थिरतेचा स्पष्ट संकेत मानला जातोय. प्रभागनीय विचार करता प्रभाग क्रमांक 2मध्ये सर्वाधिक म्हणजे 6,077 नोटा मतं नोंदवली गेली, तर प्रभाग क्रमांक 18मध्ये सर्वात कमी म्हणजे 834 मतदारांनी नोटाला पसंती दिली. ठाणे महापालिकेच्या 33 प्रभागांमधील शहरात एकूण 16,49,869 मतदार होते. त्यामध्ये 8,63,869 पुरुष, 7,85,831 महिला आणि 15 इतर मतदारांचा समावेश होता. यापैकी 9,17,123 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 4,83,698 पुरुष, 4,33,385 महिला आणि इतर 40 मतदार होते. यंदा मतदानाची टक्केवारी 55.59% इतकी नोंदवली गेली. अलीकडील राजकीय घडामोडी, पक्षांतरे आणि अंतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाणेकर मतदारांनी उमेदवारांना नाकारत नोटाद्वारे आपला रोष व्यक्त केला, असं स्पष्टपणे दिसून आले. राजकीय वर्तुळात चर्चेनुसार मागील काही वर्षात उमेदवारांची सततची पक्षांतरं, निष्ठेचा अभाव आणि वैचारिक गोंधळ यामुळे सुशिक्षित ठाणेकर मतदारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. 8 ते 10 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ही महापालिका निवडणूक झाली असली तरीही मतदारांनी अनेक प्रस्थापित नेत्यांना नाकारत आपला असंतोष व्यक्त केलाय. 1.25 लाखाहून अधिक मतं नोटाला पडणं ही बाब आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. ठाण्यात सिगल पक्ष्यांचं आगमन. ठाण्यातील तलावपाळी परिसरात सध्या नवीन पाहुणे दाखल झाले असून हजारो किलोमीटरचा प्रवास करून सिगल पक्ष्यांनी ठाण्यात हजेरी लावली आहे. तलावपाळी परिसर सध्या या पक्ष्यांच्या किलबिलाटानं गजबजून गेला असून नागरिकांचंही लक्ष वेधून घेत आहेत. अमेरिका, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारे सिगल पक्षी स्थलांतराच्या काळात भारतात दाखल होतात. विशेषतः तपकिरी रंगाची सिगल ही मध्य आशियामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येते. हिवाळ्याच्या दिवसात तलाव, नद्या आणि समुद्रकिनारी सिगल पक्ष्यांची संख्या वाढताना दिसते. ठाण्यातील तलावपाळी परिसरात मोठ्या संख्येनं सिगल पक्ष्यांचं दर्शन होत असून पक्षीप्रेमींना आणि निसर्गप्रेमींना हा एक आनंददायी अनुभव ठरत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीनंही हे पक्षी महत्त्वाचे मानले जात असून त्यांच्या उपस्थितीमुळे परिसरातील जैवविविधतेचं दर्शन घडत आहे. ठाणेकरांसाठी सध्या तलावपाळी हे सिगल पक्ष्यांचं आकर्षणाचं केंद्र ठरत आहे.
27 कोटी रुपयांच्या ड्रग्जसह 5 जणांना मुंब्रा पोलिसांनी केली अटक. 23 ग्रॅम एमडी ड्रग्जच्या आरोपींचं मोठं रहस्य उलगडण्यात मुंब्रा पोलिसांना यश आले. 27 कोटी रुपयांच्या ड्रग्जसह 5 जणांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस ठाण्याच्या NDPS पथकाची ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कार्यकर्ती आहे. एमडी ड्रग्ज विक्रेत्यांचं आंतरराज्य रॅकेट उघडकीस आलं असून या आरोपींच्या ताब्यातून 27,21,70,750 रुपये किमतीचे 13 किलोग्रॅम 629 ग्रॅम मेफेड्रीन ड्रग्ज जप्त करण्यात आला आहे. ठाणे शहरातील मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखालील NDPS पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एक तरुण ड्रग्ज विकण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. पोलिसांनी या तरुणाला अटक केली. त्याच्याकडून 23 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केल्यानंतर आरोपींच्या चौकशीदरम्यान ड्रग्ज कारखान्याबद्दल महत्त्वाची माहिती मिळाली. मुंब्रा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बिलाल रुग्णालयाजवळील एका गुप्त कारवाईदरम्यान मुंब्रा येथील रहिवासी असलेल्या आरोपी बासू उमरद्दीन सय्यदकडून 23.5 ग्रॅम मेफेड्रीन जप्त करण्यात आला आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपींनी विश्वासार्ह माहिती दिली. 2 लोक मध्य प्रदेशातून एमडी विकण्यासाठी येणार होते. त्यानंतरच्या कारवाईत मध्य प्रदेशातील रहिवासी रामसिंग अमरसिंग गुर्जर आणि मध्य प्रदेशातील रहिवासी कैलाश शंभूलाल बलाई यांना अटक करण्यात आली आहे आणि त्यांच्याकडून 3 किलो 515 ग्रॅम मेफेड्रीन जप्त करण्यात आले.